पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मित्रांनो सायन्स टेक्नॉलॉजी चॅनलवर. सो आपण आपलं युनिट नंबर 4 क्लास 10 साठी पाहतो. पहिल्या पार्टमध्ये आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय याबद्दल आपण अधिक डिस्कशन केलं की ज्यावेळी आपण व्हेन वी पास इलेक्ट्रिक करंट थ्रू ए रेजिस्टर और थ्रू ए डिव्हाइस सो इट जनरेट हीट. तर तिथं हीट जनरेट होते आणि त्या रिलेटेड आपण एक लॉ पाहिला की ज्याला आपण जूल्स लॉ असं म्हटलं. तर आज आपण पुढे जातोय. टुडे वी विल डिस्कस अबाउट व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट which are related to the magnetic field generated around the conductor or the device. Magnetic effect of electric current. So let us start with this magnetic effect of electric current. So we have already learned that about हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आपण हे प्रिव्हियस सेशन मध्ये पाहिले की कशा पद्धतीने हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे व्हेन वी पास इलेक्ट्रिक करंट थ्रू ए मेटॅलिक वायर और थ्रू ए रेजिस्टर इट जनरेट हीट and according to Joule's law that heat generated is given by I square into R into T, where I is the current passing through the conductor or resistor, R is the resistance of that resistor or that metallic conductor, and T is the time for which current is passing. So on that basis we can calculate how much heat is generated. So in previous standard, तसंच आपण याच्या अगोदर काय पाहिलं का, in previous standard we have studied about the magnets and magnetic lines of force. सो तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्ड म्हणजे क्लास 9th मध्ये मॅग्नेट म्हणजे काय आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स याबद्दल ही तुम्ही शिकलेला आहात असं कन्सिडर करून आपण आता पुढे जातोय. सो वी नो व्हॉट इज मॅग्नेट, व्हॉट इज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ओके, सो तर मित्रांनो प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये तुम्ही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा मॅग्नेट म्हणजे काय शिकला आहात. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला ते लक्षात असणं गरजेचं आहे. However, it is interesting to see if an electric current and magnetic field are related to each other. म्हणजे इथं काय म्हणायचं आहे पहा की आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जसं आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहिला तसं इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय रिलेशन आहे किंवा ते एकमेकांशी कशा पद्धतीने रिलेटेड असतात हे आपल्याला पाहणं गरजेचं ठरतं आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि यावरती लक्षात घ्या आपल्याला आज जी इलेक्ट्रिसिटी मिळते ते ह्याच इफेक्टमुळे मिळते. लक्षात घ्या की ज्याला आपण पुढे जाऊन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणून हा एक प्रकार आहे तो पाहणार आहे की ज्यावरती एक पूर्ण टॉपिक तुम्हाला क्लास 12th मध्ये फिजिक्स पेपर 2nd मध्ये आहे. सो हा पार्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे तुमच्या अपकमिंग जे क्लासेस आहेत 11th किंवा 12th. जर तुम्ही सायन्सला जाणार असाल तर हा पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. सो लेट अस स्टार्ट विथ दिस. इथे आपल्याला सुरुवातीला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द फिगर. जर तुम्ही इथं पाहिलं तर काय म्हणलंय पहा, कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द फिगर 4.5. आता इथं एक सर्किट आपल्याला ड्रॉ करून दिलेलं आहे ऑलरेडी. तर आपल्याला ह्या सर्किटचा जरा विचार करायचा आहे पहा. सो लेट अस काय काय दिसते आपल्याला या सर्किटमध्ये. यू कॅन सी ए सेल. सो हा जो हे जे सिम्बॉल आहे हे सेल किंवा बॅटरीसाठी वापरलं जातं. आणि जर तुम्ही पाहिलं तर सेलचा निगेटिव्ह टर्मिनल राईट हँड साईडला आहे आणि पॉझिटिव्ह टर्मिनल लेफ्ट हँड साईडला आहे. ओके, आता आणखी काय दिसते आपल्याला अलॉंग विथ धिस सेल. सो धिस याच्यामध्ये आपल्याला एक की दिसते, याला प्लग की असं म्हटलं जातं. देन वी हॅव मेटॅलिक वायर्स आणि हा जो एरो आहे द एरो विच आर शोन हिअर दे इंडिकेट द डायरेक्शन ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. म्हणजे अशा पद्धतीने हे एक इलेक्ट्रिक सर्किट इथं मांडलेलं आहे की ज्यामध्ये सेल म्हणजे सोर्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, प्लग की असेल आणि मेटॅलिक वायर्स असतील आणि याच्या शेजारी एक मॅग्नेटिक निडल प्लेस केलेली आहे. यू नो मॅग्नेटिक निडल, इट शोज द डायरेक्शन. ओके, नॉर्थ वेस्ट डायरेक्शन नॉर्थ साऊथ डायरेक्शन जी आहे ही आपल्याला मॅग्नेटिक निडलमुळे समजते. आता आणखी अशाच पद्धतीचं दुसरं एक आपल्याला डायग्राम इथं शेजारी दिलेले म्हणजे 2 अरेंजमेंट वेगवेगळे आपल्याला इथं पाहावे लागणार आहे. सो मी थोडक्यात तुम्हाला इथं स्ट्रक्चर कसं आहे किंवा सर्किट ज्या पद्धतीने मांडलेलं आहे ते आपल्याला इथं दिसतं. आता जर आपण इथं कम्पेअर केलं सो पहिल्या डायग्राम मध्ये जी बॅटरीची अरेंजमेंट आहे किंवा बॅटरीचे जे पोल्स आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये पाहिलं तर ते रिव्हर्स केलेले आहेत, त्याची डायरेक्शन बदलली. आणि ज्यावेळी आपण बॅटरीच्या पोलची डायरेक्शन बदलतो त्यावेळी फ्लो ऑफ करंटची डायरेक्शन पण आता इथं चेंज झाली. जर तुम्ही पाहिलं तर इथं इफ वी कम्पेअर both the diagrams you will see in the case of first diagram you can see the direction of flow of current is in what direction. I think it is in clockwise direction. Okay,
सो इथं पहिल्या डायग्राम मध्ये तुम्हाला डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट ही कशी आहे, सॉरी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. तर इन सेकंड डायग्राम ही जी डायरेक्शन आहे ही क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. ह्या गोष्टी काही आपल्याला इथं लक्षात घ्याव्या लागतील. तर आता बघूया आपण इथं काय म्हटलंय ते. सो लेट अस सी कनेक्ट द सर्किट. सो वी हॅव सीन सर्किट. कनेक्ट कॉपर वायर. तर इथं जी वायर दिलेली ती कॉपर वायर आहे, थिकर अँड द स्ट्रेट ॲज कम्पेअर टू द कनेक्टिंग वायर्स. ओके, पण इथं ज्या वायर वापरलेली ती कॉपर वायर वापरली, पण ती कॉपर वायर घेताना थोडीशी थिक घेतलेली आहे. जनरली ज्या आपल्याकडे कनेक्टिंग वायर्स असतात त्या एवढ्या थिक नसतात, पण कॉपर वायर घेताना इथं थिक घेण्यात आलेली आहे. ओके, तर आता पुढे काय म्हटलंय पहा. ॲज कम्पेअर टू कनेक्टिंग सर्किट बिटवीन ए अँड बी. तर इथं ए आणि बी जे दोन पॉईंट आहेत, इथं काय केलेलं आहे, कॉपर वायर जी आहे ती थिक बसवलेली आहे. सो देर आर 2 पॉइंट्स ए टू बी. या सेगमेंट मध्ये जी कॉपर वायर आहे ही थिकर आहे. कीप द मॅग्नेटिक निडल ॲडजस्टंट टू द वायर. सो यू कॅन सी इन द डायग्राम ऑल्सो, इन द पिक्चर ऑल्सो, या वायरच्या शेजारी ए बी ही जी सेगमेंट आहे वायरची, याच्या शेजारी तुम्हाला मॅग्नेटिक निडल प्लेस केलेली दिसेल. कीप द प्लग की ओपन इन द सर्किट अँड ऑब्झर्व द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक निडल. आता सुरुवातीला काय करायचं, इथं प्लग की बसवलेली आहे, म्हणजे ती सर्किट मधून करंट आता पास होतो. पण जर आपल्याला माहिती असेल, तुम्ही जर प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये शिकलेला असाल 100% मला वाटतंय, तर प्लग की जी आहे ज्यावेळी सर्किट बंद म्हणजे सर्किट मधून करंट पास होत नसतो त्यावेळी ही जी की आहे ती ओपन असते. ओपन असताना की या पद्धतीने दाखवतो, आणि ज्यावेळी आपण की क्लोज करतो तर त्यावेळी आपण काय करतो, इथं मध्ये असा स्पॉट दाखवतो. सो ही प्लग की काय आहे, ओपन आहे, इट इंडिकेट ओपन प्लग की. आणि हे काय दाखवतं, इट इंडिकेट क्लोज्ड प्लग की. पण ज्यावेळी लक्षात घ्या प्लग की ओपन असते त्यावेळी करंट पास होत नसतो, पण प्लग की क्लोज केल्यानंतर करंट पास होत असतो. आणि मग यानुसारच आपण आता पुढे काय पाहतोय पहा. सो कीप द प्लग की ओपन अँड ऑब्झर्व द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्यावेळी प्लग की ओपन असेल म्हणजेच ही अशा पद्धतीने असेल, त्यावेळी तुम्हाला काय दिसेल, या प्लग की ओपन असेल याचा अर्थ करंट फ्लो होणार नाही आणि तुम्हाला इथं निडल मध्ये कुठल्याही प्रकारची डिफ्लेक्शन दिसणार नाही. पण आता पुढे काय म्हणलं का, क्लोज द प्लग की अँड ऑब्झर्व द डायरेक्शन ऑफ निडल. आणि तीच आपल्याला इथं डायग्राम दिलेली आहे. सो व्हेन वी क्लोज दिस प्लग की व्हॉट हॅपन्स टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक निडल. तर मॅग्नेटिक निडल जी आहे त्याची डायरेक्शन आपल्याला इथं चेंज झालेली दिसते. सो यू कॅन सी ही डायरेक्शन जी आहे इथं ॲरोने पण दाखवलेली आहे. ओके, so close the plug key, what happens to the magnetic needle, direction of magnetic needle, it will definitely show deflection. ओके, आणि आता दुसरी पण डायग्राम आपल्याला इथे दिलेली आहे, त्याच्यानुसार आपण आता जरा पुढे पाहतोय. सो क्लोज द प्लग, नाउ इंटरचेंज द कनेक्टिंग वायर कनेक्टिव्ह टू द सेल. सो या डायग्रामचा विचार करायचा आपण आता. इथं काय केलं, जे सेल होता त्याचे जे वायर्स होते ते इंटरचेंज केले. म्हणजे अगोदर जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोल जो आहे तो रिव्हर्स केला, आणि पोल रिव्हर्स केल्यामुळे काय होईल पहा. नाउ इंटरचेंज द कनेक्टिंग वायर्स कनेक्टेड टू सेल अँड ऑब्झर्व द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक निडल. आता आपण इथं मॅग्नेटिक निडल जी आहे त्याची डायरेक्शन बघायची आहे. डू यू नोटिस एनी रिलेशन बिटवीन द डायरेक्शन ऑफ करंट अँड पोझिशन ऑफ द निडल. आता इथे पहा, या डायग्राम नुसार मी आता काय सांगतो पहा. अकॉर्डिंग टू दिस डायग्राम इथं निडल ही मॅग्नेटकडे अट्रॅक्ट झालेली आहे, त्यामुळे एरो तुम्हाला तिकडच्या बाजून दिसतोय. सो मॅग्नेटिक निडल मुव्हिंग टुवर्ड्स द दिस ए बी लाईन. ओके, आणि या केसमध्ये ज्यावेळी आपण पोलॅरिटी रिव्हर्स केली, पोलॅरिटी म्हणजे सेलची पोलॅरिटी रिव्हर्स केल्यानंतर आता काय दिसतं की हा जो मॅग्नेटिक निडल आहे हा ए बी या वायर पासून लांब जातोय. सो इट मुव्हिंग अवे, while in the first case it is moving towards the AB line. So there is a relation. Remember, ज्यावेळी करंट हा इकडून इकडे ट्रान्सफॉर्म होतोय, ए टू बी जातोय, त्यावेळी मॅग्नेटिक निडल ही ए बी कडे अट्रॅक्ट होते. पण तेच मॅग्नेटिक निडल जी आहे ज्यावेळी करंटची डायरेक्शन रिव्हर्स झाली, म्हणजे बी टू ए करंट जायला लागल्यानंतर मात्र ही मॅग्नेटिक निडल ही रिव्हर्स डायरेक्शनला मूव्ह झालेली आहे, म्हणजे त्याची डायरेक्शन बदललेली आपल्याला इथं दिसत आहे. नाउ लेट अस मूव्ह फॉरवर्ड. सो आपण जे आता एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म केला, म्हणजे आता थोडक्यात आपण डिस्कस करूया. व्हॉट वी हॅव अरेंज दिस सर्किट ॲज शोन हियर. ओके,
ओके, लेट मी क्लिअर सम थिंग्स हिअर. सो आपल्याला इथं काय केलेलं आहे, आपण इथं सर्किट अरेंज केलेलं आहे. सर्किटमध्ये आपल्याला सेल असेल, की असेल, मेटॅलिक वायर्स असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं दिसत आहेत. ओके, यामध्ये ए बी हा जो पार्ट आहे किंवा ए बी ही जी वायर आहे ती थोडीशी आपण थिक कॉपर वायर घेतलेली आहे. ॲज पर द एक्सप्लेनेशन गिवन हिअर, इथं जे सांगितलंय त्या पद्धतीनं आपण ए बी ही जी वायर आहे ही थोडीशी थिक घेतलेली आहे. अँड देन what we have done, we have passed electric current by closing this key. So when current passes through the circuit, in this case, this needle will get attracted towards the wire AB. आणि मग आपण सेकंड केस मध्ये काय केलं, हा जो सेल होता याची पोलॅरिटी आपण रिव्हर्स केलेली आहे आणि इथं मात्र करंट जो आहे हा आता बी टू ए कडे ट्रॅव्हल व्हायला आहे. पहिल्या केसमध्ये ए टू बी करंट जात होता, आता करंटची डायरेक्शन बदलली आणि ही मॅग्नेटिक निडल तुम्हाला रिपेल झालेली दिसते ए बी कडून. याचा अर्थ नक्कीच काय झाले, इथं करंटची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे त्याच्या भोवती जी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे त्याची डायरेक्शन पण रिव्हर्स झाली आणि हा इफेक्ट जो आहे हा आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. सो लेट अस कंटिन्यू. So what do you learn from this experiment? यावरून आपल्याला काय लक्षात आलं? The magnetic effect is observed because of current in the wire. So it shows that there is a deflection in magnetic needle. It shows that there is a generation of magnetic field around the wire carrying current. So whenever we pass current through wire, it produces or there is a development of magnetic field. त्या वायर भोवती magnetic field डेव्हलप होते आणि हे आपल्याला या एक्सपेरिमेंट वरून पहिल्यांदा लक्षात आलं. सो दॅट इज आवर फर्स्ट ऑब्झर्वेशन. दिस मीन्स दॅट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आर क्लोजली रिलेटेड. सो हा पहिला प्रश्न आपल्याला होता की जसं आपण इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर हीट जनरेट होते, तसं मॅग्नेटिक करंट जर एखाद्या मेटॅलिक वायर मधून पास केला तर तिथं मॅग्नेटिझम डेव्हलप होतं का, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम मध्ये काय रिलेशन आपल्याला इथे दिसून येतंय का? तर हो, येस, there is a relation between magnetic field and electricity or magnetism and electricity. So on the contrary, if the magnet is moved and kept moving, will we observe any electric effect? आता याच्या उलट जाऊ आपण. ऑन द कॉन्ट्ररी म्हणजे याच्या अपोजिट जर आपण विचार केला, जसं इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाली आणि निडल जी होती ती मूव्ह झाली. देर इज अ मुवमेंट इन द निडल. सो मॅग्नेटिक फील्डमुळे काय झालं, मॅग्नेटिक निडल मध्ये मुवमेंट झाली. याच्या उलट समजा आपण काय केलं, मॅग्नेट मुव्हिंग ठेवलं आणि त्याच्या शेजारी जर आपण एखादा इलेक्ट्रिक कंडक्टर नेला तर तुम्हाला तिथे इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे त्या कंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट पास होताना दिसेल का? इज इट नॉट एक्साइटिंग? येस, हे खूप एक्साइटिंग आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आपण मॅग्नेट जे आहे हे मुव्हिंग ठेवलं आणि ते कंडक्टर शेजारी ठेवलं, मेटॅलिक कंडक्टर शेजारी ठेवलं, तर त्या मेटॅलिक कंडक्टर मधून करंट मिळेल का किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली दिसेल का? येस, हे एक्साइटिंग आहे आणि ते आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे. Therefore we are going to study magnetic field. सो आपण अगोदर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय हे पाहणार आहोत, सच ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. आणि हा जो इफेक्ट आहे याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट असं म्हणतात. फायनली वी विल स्टडी द प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर अँड जनरेटर. आणि या रिलेटेडच आपण पुढे जाऊन काय पाहणार आहोत, इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक जनरेटर याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग पाहणार आहोत विथ प्रिन्सिपल. सो असा या टॉपिक मध्ये राहिलेला पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. सो इथं आपल्याला काय लक्षात आलं, व्हेनेवर वी पास इलेक्ट्रिक करंट थ्रू ए कंडक्टर, इट डेव्हलप मॅग्नेटिक फील्ड अराउंड इटसेल्फ. एखाद्या कंडक्टर मधून करंट पास झाला तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते. आणि याच्या विरुद्ध पण आपण विचार केला. सो व्हेनेवर मॅग्नेट इज केप्ट मुव्हिंग अराउंड द कंडक्टर, सो इट जनरेट इलेक्ट्रिसिटी और इलेक्ट्रिक इफेक्ट इन द कंडक्टर. सो त्यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतो, ते आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. आता आपण हा जो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला याच्या रिलेटेड जो पार्ट आपण पाहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, सो याचा जो पहिला अभ्यास जो केला याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सो इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट. ॲज सायंटिस्ट ॲट द फोरफ्रंट इन 19th century, Hans Christian Ørsted played an important role in understanding electromagnetism. Okay, सो ओरस्टेड एक्सपेरिमेंट म्हणून आहे, तुम्हाला क्लास 11th मध्ये फिजिक्समध्ये पेपर फर्स्ट 11th मध्ये तुम्हाला पेपर सेकंड मध्ये आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. याचे काही एक्सपेरिमेंट्स पण तुम्ही परफॉर्म करणार आहात किंवा स्टडी करणार आहात 11th स्टँडर्ड मध्ये. सो हॅन्स क्रिश्चियन ओरस्टेड प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन अंडरस्टँडिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. सो जस्ट आपण पाहिलं की इलेक्ट्रिक करंट एखाद्या कंडक्टर मधून पास झाला असता त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम डेव्हलप होतं आणि याच कन्सेप्टला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असं म्हणतो.
पण याचा स्टडी 19th सेंचुरीमध्ये करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, ही ऑब्झर्व इन 1820 म्हणजे जवळपास 200 वर्षापूर्वीची ही घटना आहे. 1820 मध्ये त्यानं हे ऑब्झर्व केलं. काय ऑब्झर्व केलं पहा, that when a electric current is passed through metal wire, ज्यावेळी आपण एखाद्या मेटॅलिक वायर मधून इलेक्ट्रिक करंट पास करतो, when we pass electric current through a metallic wire, why we have selected metals, because metals are good conductor of electricity. So when we pass electric current through metal wire, magnetic needle near the wire turns through certain angle. So we have seen this experiment just before. अगोदरच आपण हा एक्सपेरिमेंट पाहिला, ज्यावेळी एखाद्या मेटॅलिक वायर मधून करंट पास केला आणि त्याच्या शेजारी जर मॅग्नेटिक निडल असेल तर ते मॅग्नेटिक निडल जी आहे ते डिफ्लेक्ट होते, ती टर्न होते एका पर्टिक्युलर अँगल मधून. सो इट टर्न्स थ्रू ए पर्टिक्युलर अँगल. ही पॉइंटेड आउट द रिलेशन बिटवीन द इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. आणि मग त्यावरून त्यानं काय केलं की इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम मध्ये काहीतरी रिलेशन आहे हे त्यानं मांडलं. टुडेज ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी डेव्हलप्ड ॲज कॉन्सिक्वेन्स. आणि याचाच परिणाम, याचेच कॉन्सिक्वेन्स, याचाच इफेक्ट जो झाला, आजची जी आपल्याला ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी दिसते ती याच्यामुळे झालेली आहे. लक्षात घ्या, इन हिज ऑनर द युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज टर्म्ड ॲज ओस्टेड. आणि म्हणूनच त्याचा सन्मान व्हावा किंवा त्यानं जे काम केलं त्याला अप्रिशिएशन करण्यासाठी मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे, मॅग्नेटिक फील्डची जी इंटेन्सिटी आहे ही टर्म करण्यासाठी किंवा त्याचं एक युनिट आहे, त्याला आपण ओरेस्टेड असं म्हणतो. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ ओरेस्टेड. ओके, सो दॅट इज अबाउट इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आता आणखी एक आपल्याला इथं एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा आहे. सो वी विल परफॉर्म अनदर एक्सपेरिमेंट. एक ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत. कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द फिगर 4.6. सो यू कॅन सी इन द सर्किट. सो आपल्याला सर्किट मध्ये काय काय दिसतं इथं. सो यू कॅन सी मेटॅलिक वायर, डेफिनेटली मेटॅलिक वायर आहे तिथं. देन वी हॅव सो वी कॅन सी मेटॅलिक वायर. देन इथे एक थिक कॉपर रॉड आपल्याला दिसतोय, ब्राउनिश रेडिश ब्राऊन कलर मध्ये कॉपर रॉड दिसतोय. देन देर इज अ बॅटरी किंवा त्याला आपण सेल असंही म्हणतो. देन वी हॅव प्लग की. then we have metallic wire and the current direction is also shown. So current moves from positive potential to निगेटिव्ह पोटेन्शियल. सो ही करंटची डायरेक्शन पण आपल्याला इथं दाखवलेली आहे. देन ॲमीटर इथं दिसतंय. ॲमीटर हे कशासाठी वापरतात, ॲमीटर इज यूज्ड टू मेजर अमाऊंट ऑफ करंट पासिंग थ्रू द सर्किट. देन वी हॅव रिव्होस्टेट. याला रिव्होस्टेट असं म्हणतात किंवा रेजिस्टर असंही म्हटलं जातं, की ज्यामुळे आपण सर्किटमधून पास होणारा जो करंट आहे तो कंट्रोल करू शकतो. तर आपण ते पाहणार आहोत. आपण काय करणार आहोत ते आपण पाहणार आहोत. आणि आणखी एक पार्ट आपल्याला काय दिसतोय, इथं जी कॉपर वायर आहे याच्या भोवती तिथे एक पेपर, कार्डशीट पेपर बसवलंय. त्याच्यावरती आपल्याला लहान लहान आयर्न फिलिंग्स किंवा ते काय आहे ते आपण आता एक्सपेरिमेंट थ्रू पाहू. कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द फिगर. When a large current flows through thick copper wire passing through the cardboard, the magnetic needle kept in different point on the cardboard around the wire stands in different direction. So काय करायचंय, पहिल्यांदा आपण जो 4.6 डायग्राम पाहतोय. When a large current flows through a thick copper wire passing through cardboard. So इथं आपण एक thick copper wire घेतलेली आहे, ओके, आणि ती कार्डबोर्ड मधून पास होते आणि यातून आपण लार्ज करंट नियर अबाउट 1 एम्पियर, आणि हा करंट 1 एम्पियर ठेवण्यासाठी हा रिव्होस्टेट जो घेतलाय तो खूप महत्वाचा रोल प्ले करतोय बरं का. त्यासाठी रिव्होस्टेट घेतलेला आहे. फ्लो थ्रू द थिक वायर पासिंग थ्रू द कार्डबोर्ड, द मॅग्नेटिक निडल केप्ट ॲट डिफरंट पॉइंट्स ऑन द कार्डबोर्ड अराउंड द वायर स्टँड्स इन डिफरंट डायरेक्शन. आणि समजा आपण याच्या भोवती जी मॅग्नेटिक निडल आहे ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली तर तुम्हाला ती जी मॅग्नेटिक निडल आहे ती वेगवेगळ्या डायरेक्शनला तुम्हाला डिफ्लेक्ट होताना, टर्न होताना दिसेल. सो इथं पुन्हा एकदा आपल्याला मॅग्नेटिक निडलचा वापर करायचा आहे. मार्क दिस डायरेक्शन्स विथ द पेन्सिल. म्हणजे काय, इथं मॅग्नेटिक निडल ठेवायची, ती ज्या डायरेक्शनला मूव्ह होते तिथं आपण मार्क करायचं. समजा मी इथं मॅग्नेटिक निडल ठेवली, तिथं डायरेक्शन चेंज होते, मी इथं मार्क केली. सो अशा पद्धतीने हे मार्किंग करायचं आहे. सो मार्क दिस डायरेक्शन्स विथ द पेन्सिल. ओके, नाउ पुढे काय म्हणलंय पहा, डिस्कस विथ युअर फ्रेंड्स अँड टीचर्स अबाउट द रिक्वायरमेंट ऑफ करंट, नंबर ऑफ सेल्स ऑफ व्हॉट पोटेन्शियल डिफरन्स, थिकनेस ऑफ वायर एटसेट्रा.
देन परफॉर्म एक्सपेरिमेंट. आता इथं ज्या वायरची थिकनेस वापरायचं आहे, ज्या थिकनेसची वायर वापरायची आहे, किंवा नंबर ऑफ सेल्स इथं या बॅटरीमध्ये किती वापरायची आहेत, किंवा पोटेन्शियल डिफरन्स किती ठेवायचं आहे, हे तुम्ही तुमच्या शिक्षकांशी डिस्कस करू शकता. हा एक्सपेरिमेंट तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये परफॉर्म केला जाईल, किंवा आपण हा फक्त इथं थेरॉटिकली पण पाहू शकतो. द डायरेक्शन ऑफ करंट शोन इन द सर्किट इट इज इन कन्व्हेन्शनल डायरेक्शन. आता हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की करंट जो आहे हा पॉझिटिव्ह पोलकडून निगेटिव्ह पोलकडे जातो. इट इज कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ द करंट. करंट जो आहे हा कन्व्हेन्शनली पॉझिटिव्ह पोटेन्शियल टू निगेटिव्ह पोटेन्शियल म्हणजेच हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल जातो, हे आपल्याला माहिती आहे. What changes are caused by increasing or decreasing current? What do you see when magnetic needle is kept little away from the wire, and now instead of magnetic needle spread iron fillings on the cardboard and observe. आता काही आणखी प्रश्न विचारलेत. What changes are caused by increasing or decreasing current? आता इथं हे दिलेलं नाही. बरं, आपण इथं जो रिओस्टेट कनेक्ट केलाय त्याच्यानुसार आपण या सर्किट मधून पास होणारा जो करंट आहे तो कमी जास्त करू शकतो. सो जेवढा आपण करंट वाढवेल बाय डिक्रीजिंग रेझिस्टन्स इन द सर्किट मधला रेझिस्टन्स कमी केल्यानंतर सर्किट मधून पास होणारा करंट वाढणार आहे. आणि जेवढा करंट वाढवेल तेवढ्या ह्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत, या कॉपर रॉड भोवती ह्या क्राउडेड असतील, कारण इंटेन्सिटी जास्त असणार आहे मॅग्नेटिक फील्डची. आपल्याला माहिती आहे व्हेन वी पास इलेक्ट्रिक करंट थ्रू द वायर, त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. मग इथं आपण हे सर्किट या पद्धतीनं डिझाईन केले की या वायर मधून करंट पास झाल्यानंतर या कॉपर वायर भोवती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होईल, आणि ती मॅग्नेटिक फील्ड आपण डेव्हलप केल्यानंतर आपण ते स्टडी करण्यासाठी इथे कार्डबोर्ड ठेवलाय. इथे आपण मॅग्नेटिक निडलचा पण वापर केला. मॅग्नेटिक निडलची डायरेक्शन चेंज होते, तुम्हाला असे सर्कल्स दिसतात. ऍक्च्युली ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत. आता ह्या निडलच्या ऐवजी आपण समजा आयर्न फिलिंग किंवा आयर्न जे आहे त्याचे लहान लहान पार्टिकल्स जर वापरले, तेच विचारले, जर करंट इन्क्रीज किंवा डिक्रीज झाला असता ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या, पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, सो व्हेन व्हॉट चेंजेस ऑकर बाय इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग द करंट. सो करंट जर इन्क्रीज केला तर इंटेन्सिटी जी आहे मॅग्नेटिक फील्डची त्या वायर भोवती तयार होणारी ती वाढते, आणि जर करंट डिक्रीज झाला तर ती इंटेन्सिटी कमी होते. आणि हे ऑब्झर्व कशावरून होतं? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स वरून. व्हॉट डू यू सी व्हेन मॅग्नेटिक निडल इज केप्ट लिटल अवे फ्रॉम द वायर. आणि लक्षात घ्या, जसजसे आपण समजा इथे मॅग्नेटिक निडल ठेवलेली आहे, जसं आपण ही मॅग्नेटिक निडल लांब नेऊ, थोडीशी जर लांब ठेवली तर त्याचं जे डिफ्लेक्शन आहे ते कमी होतं. म्हणजे याचा अर्थ या रॉड पासून जेवढं लांब असेल तेवढी मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी कमी होत जाणार आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कमी कमी होत जाणार आहे. देन आणखी काय विचारलंय, now instead of magnetic needle spread iron fillings on the cardboard. आणि तेच आपल्याला इथं दाखवलेलं आहे. या वायर भोवती इन्स्टेड ऑफ मॅग्नेटिक निडलच्या ऐवजी आपण समजा आयर्न फिलिंग्स म्हणजे लोखंडाचा जर चुरा ठेवला, when we place small particles of the iron metal, okay, so what happens, the iron fillings arrange themselves in circular manner around the wire. हे जे आयर्न फिलिंग्स आहेत तुम्ही पाहू शकता या इमेज मध्ये, हे जे आयर्न फिलिंग्स आहेत हे या वायर भोवती सर्क्युलर पॅटर्न मध्ये अरेंज होत आहेत. ओके, सो व्हाय डज दिस हॅपन. आता हे का होतं? यू स्टडीड मॅग्नेटिझम अँड मॅग्नेटिक फिल्ड इन प्रिव्हियस स्टँडर्ड. द आयर्न फिलिंग स्प्रेड अलॉंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. तर हे जे सर्क्युलर पॅटर्न तुम्हाला दिसत आहेत या डायग्राम मध्ये, हे ऍक्च्युली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत, कारण या वायर मधून, या ज्या कॉपर वायर आहे यामधून करंट पास होत असतात, त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालेली आहे, आणि ती मॅग्नेटिक फील्ड साठी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तुम्हाला त्याच्या भोवती तयार झालेले दिसतील सर्क्युलर पॅटर्न मध्ये. आणि हे लक्षात घ्या, ए मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड अराउंड द स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. सो व्हेनेवर करंट वी पास करंट थ्रू ए कंडक्टर, it develop magnetic field. If the current is unchanged, this magnetic field reduces as the distance from wire increases. पहा, आता हीच डायग्राम आपण लक्षात घेऊ. समजा ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत या वायर भोवती, जसं आपण या वायर पासून लांब जाऊ तसं मॅग्नेटिक फील्ड जी आहे ही कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे सपोज इथे एक पॉइंट आहे आणि इथे एक पॉइंट आहे. आता या दोन पॉइंट मध्ये मॅग्नेटिक फील्ड जास्त कुठं असणार आहे? ऑब्विसली हा जो पॉइंट आहे याला मी नाव देतो ए पॉइंट. इथं मॅग्नेटिक फील्ड जास्त असणार आहे, आणि बी पॉइंट जो आहे हा या वायर पासून लांब आहे, म्हणजे इथं करंट मॅग्नेटिक फील्ड जी आहे त्याची इंटेन्सिटी कमी असणार आहे. सो ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम द वायर,
what happens to the magnetic field? Magnetic field reduces, magnetic field कमी होत जाते. Therefore, concentric circles are representing the magnetic lines of force shows bigger and rarefied as the distance from wire increases. म्हणजेच हे जे सर्कल्स आहेत या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या मुळे तयार होणारे हे सगळे कॉन्सेंट्रिक आहेत आणि जसं लांब जाऊ तसं ते काय होतात, दे बिकम बिगर अँड रेरिफाईड म्हणजे हे एकमेकांपासून लांब दिसत आहेत जसं आपण त्या वायर पासून डिस्टन्स वाढवतोय. फ्रॉम द करंट थ्रू वायर इज इन्क्रीजेस द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस. आणि हे मगाशीच मी सांगितलं, समजा आपण या वायर मधून पास होणारी जो करंट आहे हा जर वाढवला तर या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत ह्या क्राउडेड दिसतील तुम्हाला, दाटी वाटीन दिसतील, कारण मॅग्नेटिक फील्ड वाढलेली तुम्हाला तिथे दिसून येणार आहे. सो आपण इथं काय पाहिलं, व्हेन वी पास इलेक्ट्रिक करंट through a conductor, so it produces magnetic field around the conductor. Now let us move ahead. So आपण हा एक्सपेरिमेंट इथं डिस्कस केला आणि ऍट द एंड आपण काय लक्षात आलं की जस्ट when we pass electric current through a conductor it develop magnetic field around itself. Then as we move towards the conductor intensity of magnetic field increases and as we move away from the conductor intensity of magnetic field decreases. Then as we increase the current through the conductor the amount or the intensity of magnetic field also increases. म्हणजे एखाद्या कंडक्टर मधून करंट पास केला असता त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हा पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. व्हेन वी पास इलेक्ट्रिक करंट थ्रू ए कंडक्टर इट डेव्हलप मॅग्नेटिक फील्ड अराउंड इटसेल्फ. Then intensity of magnetic field around the conductor carrying current it depends on the distance from the conductor. जेवढा आपण त्या कंडक्टरच्या शेजारी असेल तेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त असणार आहे आणि जसं आपण करंट कंडक्टर पासून लांब जाऊ मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी कमी होत जाणार आहे. आणि याच्या उलट समजा आपण जो करंट पास करतो या कंडक्टर मधून हा जर करंट जास्त असेल, इफ दिस करंट इज व्हेरी हाय और इट इनक्रीजेस देन इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड थ्रू द कंडक्टर ऑल्सो इनक्रीजेस. सो हे तीन अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात आलेत आणि त्याचबरोबर आपल्याला या कंडक्टर भोवती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या सर्क्युलर फॉर्म मध्ये हे जे सर्कल्स आहेत हे सगळे कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत. म्हणजेच याचा अर्थ या सगळ्यांचा जो सेंटर आहे तो एकच आहे, म्हणजे ती वायर असेल, मेटॅलिक वायर ज्यामधून आपण करंट पास करत आहोत. सो दॅट इज अबाउट व्हॉट मॅग्नेटिक फील्ड produced around the conductor when we pass electric current through a conductor. आणि आता आपण पुढे जाऊन काय पाहणार आहोत. Now we will discuss about one very important rule. हा रूल काय सांगतो, एखाद्या कंडक्टर मधून जर करंट पास केला असता तर त्याच्या भोवती जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्याची डायरेक्शन. ओके, सो व्हेन वी पास इलेक्ट्रिक करंट थ्रू ए कंडक्टर व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो this is the convenient rule for finding out the direction of magnetic field produced by the current flowing through the conductor. So when we pass electric current through the conductor, आपण आताच पाहिले की एखाद्या कंडक्टर मधून ज्यावेळी आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते, तो इट डेव्हलप मॅग्नेटिक फील्ड. पण इथं लक्षात घ्या, ही जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते याची डायरेक्शन ही करंटच्या डायरेक्शन वरती डिपेंड असते, ते आपण सुरुवातीलाच पाहिलं. ओके, सो हा जो रूल आहे, दिस रूल इज व्हेरी कन्व्हिनियंट. हा रूल कन्व्हिनियंट कशासाठी आहे, टू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द करंट फ्लोइंग थ्रू द इलेक्ट्रिक कंडक्टर. एखाद्या इलेक्ट्रिक करंट कंडक्टर मधून जर करंट पास होत असेल तर त्याच्या भोवती जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते त्याची डायरेक्शन काय असेल हे आपण या रूल नुसार पाहू शकतो. वी कॅन स्टडी दिस रूल. सो इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड द कंडक्टर इन युअर हँड, द कंडक्टर विच इज कॅरिंग करंट. सो इथं जो ॲरो दाखवलेला आहे, सपोज तो कंडक्टर आहे की ज्यामधून करंट पास होतोय. सो आपण एक इमॅजिन करायचं की असा आपण हा कंडक्टर आपल्या राईट हँड मध्ये धरलेला आहे. सो वी आर कॅरिंग दॅट कंडक्टर इन आवर राईट हँड इन सच अ वे दॅट थंब पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ द करंट. सो यू कॅन सी, इथं तुम्ही पाहू शकता, इथं जो थंब आहे हा काय करतोय, थंबची जी डायरेक्शन आहे ही अपवर्ड डायरेक्शन आहे, म्हणजे ही करंटची डायरेक्शन आहे. सो thumb indicate the direction of current and the turn your finger around. आता इथं थंब झाला, आता राहिलेली जी फिंगर्स आहेत ते आपण कंडक्टरच्या भोवती कर्ल केलेली आहेत, गुंडाळलेली आहेत. ओके, द कंडक्टर, द डायरेक्शन ऑफ फिंगर इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. तर या कंडक्टर मधून समजा करंट पास होत असेल ह्या थंबच्या डायरेक्शन नुसार, म्हणजे या डायरेक्शनला, अपवर्ड डायरेक्शनला, तर याच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल
ती कशाने दाखवली जाते? हे जे टर्न केलेले फिंगर्स आहेत या रॉड भोवती, करंट कॅरिंग कंडक्टर भोवती, हे काय दाखवतात? इट विल शो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स और डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड अराउंड द कंडक्टर. सो हा अतिशय इम्पॉर्टंट आणि सिंपल रूल आहे. सो इन शॉर्ट, व्हेन वी imagine when we hold current carrying conductor in our right hand with the thumb which is pointing the direction of the current, then the fingers which are curled around the conductor shows the direction of the magnetic lines of force. सो हा अतिशय इम्पॉर्टंट आणि सिंपल लॉ आहे किंवा रूल आहे की ज्याला आपण राईट हँड थंब रूल असं म्हणतो. आता यानंतर मित्रांनो इथे एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. द राईट हँड थंब रूल इज कॉल्ड मॅक्सवेल कॉर्कस्क्रू रूल. व्हॉट इज द कॉर्कस्क्रू रूल? तर हा जो रूल आहे हा ॲक्च्युली मॅक्सवेल कॉर्कस्क्रू रूल जो आहे यासारखा आहे किंवा यावरून हा डिराईव्ह करण्यात आलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. तर तुम्हाला या रूलबद्दल इंटरनेटवरती खूप छान माहिती मिळू शकेल. सो तुम्ही जस्ट गुगलवरती सर्च करा, तुम्हाला हा रूल मिळून जाईल. म्हणजेच हा जो रूल आहे राईट हँड थंब रूल की ज्यानुसार आपण काय करतो, वी कॅन डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ करंट ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय दॅट करंट. तर या रूल साठी आपल्याला हा रूल पाहणं एक महत्त्वाचं ठरतं. नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट. सो जस्ट आपण इथं काय पाहिलं की एखाद्या मेटॅलिक कंडक्टरमधून करंट पास झाला असता त्याच्या भोवती जी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते त्याची डायरेक्शन आणि जो करंट पास होतो याची डायरेक्शन हे याच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे की जे आपण राईट हँड थंब रूल जो आहे यानुसार आपण ते पाहिलेलं आहे. नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट थ्रू ए सर्क्युलर लूप ऑफ कंडक्टिंग वायर. आता आपण काय करणार आहोत की आपल्याकडे जी मेटॅलिक वायर आहे तो आपण आता मॅग्नेटिक करंट जो पाहिला, मॅग्नेटिक फील्ड जी पाहिली ती कॉपर रॉड भोवती पाहिली. पण आता कॉपर रॉडच्या ऐवजी आपण जरा वेगवेगळ्या प्रकारचे जे शेप मध्ये असणारे कंडक्टर्स आहेत ते घेऊन मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने तयार होतं ते आपण आता पाहणार आहोत. सो यामध्ये पहिला येतोय मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द इलेक्ट्रिक बाय करंट थ्रू ए सर्क्युलर लूप ऑफ कंडक्टिंग वायर. ओके, सो लेट अस सी. त्यासाठी आपल्याला इथे एक डायग्राम पण दिलेली आहे, ती डायग्राम पण आपण डिस्कस करणार आहोत. सो वी हॅव लर्न अबाउट द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बिफोर. आपण याच्या अगोदर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द करंट फ्लोइंग थ्रू द स्ट्रेट कंडक्टर. सो वी हॅव सीन इन केस ऑफ कॉपर रॉड. सो कॉपर रॉड भोवती ज्या मॅग्नेटिक फील्ड तयार होतात त्या आपण पाहिलेले आहेत. सो यू कॅन रिमेंबर दिस डायग्राम. आपण याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हा जो रॉड आहे याच्या भोवती जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते कशा पद्धतीची असते ते आपण इथं पाहिलेलं आहे. आणि आता आपण काय पाहतो, नाउ व्हॉट विल हॅपन्स टू द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इफ द फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट फ्लोइंग थ्रू ए लूप मेड बाय बेंडिंग अ स्ट्रेट वायर. आता आपल्याला काय करायचं आहे, मागाच्या केसमध्ये आपण काय केलं होतं की कॉपर रॉड जो आहे हा सरळ स्ट्रेट रॉड आहे, अशा पद्धतीने आपण हा रॉड असा आपण घेतला होता. पण आता काय म्हणलंय की ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात कॉपर रॉडमध्ये, समजा आपण जो कंडक्टर आहे हा कोणत्या शेपमध्ये घ्यायचा आहे, व्हॉट हॅपन्स टू द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, what happens to the magnetic lines of force or the field produced by the current flowing through a circular through a loop made by bending the straight wire. हीच जर वायर आपण आता ही मी थोडी तुम्हाला थिकनेस जास्त दिसतो, पण समजा ही जर वायर आपण अशी बेंड केली, याचे लूप नंबर ऑफ असे टर्न केले आणि याच्यामधून जर करंट पास होत असेल तर मग त्याचं नेचर, त्याच्या भोवती जी तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतील त्याचं नेचर काय असेल ते आपण आता पाहणार आहोत. अ सर्किट इज कम्प्लीटेड बाय कनेक्टिंग व्हेरियस कंपोनेंट्स ॲज शोन इन द फिगर. आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा आपण ही डायग्राम काय आहे ते लक्षात घेणार आहोत, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन आपल्याला बाकीच्या गोष्टी लक्षात घेता येतील. सो यू कॅन सी इथं काय केलंय, वी हॅव ए बॅटरी हिअर. सो आपल्याला इथे एक बॅटरी दिसते. Then we have ammeter to measure current flowing through the circuit. Then we have a rheostat or resistor की ज्याचा वापर करून आपण या सर्किट मधून पास होणारा करंट हा कमी जास्त करू शकतो. देन हे जे सर्किट आहे याचे जे दोन एंड्स आहेत ते एका कंडक्टर लूपला, म्हणजे मी आता सांगितलं तुम्हाला की सिंपल अशी एक आपण वायर घेणार आहोत, ती आपण गोल गोल अशी लूप मध्ये गुंडाळणार आहोत, सो दॅट आपल्याला एक कॉईल शेप्ड स्ट्रक्चर मिळेल. मी आणखी एकदा दाखवतो. सपोज वी हॅव ए वायर, आपल्याकडे अशी स्ट्रेट वायर आहे.
ही जर वायर आपण लूप मध्ये अशी सर्क्युलर पाथ मध्ये जर आपण अशी कर्ल केली नंबर ऑफ टर्न्स मध्ये, याला म्हणतात लूप वायर असं म्हटलं तरी चालेल. आणि हा लूप इथं बसवलेला आहे. या लूपचं एक एंड इथं आहे आणि दुसरा एंड या ठिकाणी बसवलेला आपल्याला या डायग्राम मध्ये दिसतोय. नाउ a circuit is completed by connecting a various components. So जे component आहेत ते आपण आता डिस्कस केलेले आहेत as shown in the figure. If the current passes through the loop, so you can see current is when we start this circuit or when we plug this key, what will happen? Key is not shown here actually. You can show here. समजा मी इथं की अशी बसवलेली आहे की आपण क्लोज केल्यानंतर ज्यावेळी सर्किट मधून करंट पास होईल तो करंट ह्या लूप मधून पण पास होणार आहे. ओके, सो व्हेन करंट पासेस थ्रू द लूप मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर प्रोड्युस्ड. आता यासाठी ही अरेंजमेंट आपण मागाशी डिस्कस केली नव्हती. इथं जे दिसतंय आपल्याला, सो यू कॅन सी हिअर इन द डायग्राम, सॉरी, सो यू कॅन सी इन द डायग्राम, हा जो लूप आहे हा लूपच्या मध्ये एक कार्डबोर्ड बसवलेला आहे आणि त्याला दोन होल आहेत. लूपचा हा पार्ट या होल मधून गेला तर हा पार्ट या होल मधून गेलेला आपल्याला इथं दिसतोय. सो यू कॅन सी अशा पद्धतीने हे अरेंजमेंट आहे. सो व्हॉट हॅपन्स टू द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इफ करंट इज पास्ड थ्रू सच लूप. सो या लूप मधून जर आपण करंट पास केला तर ज्या लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात त्या कशा प्रकारच्या असतात. सो काय म्हणलंय, if the current passes through the loop magnetic lines of force are produced at each point on the loop. काय होतं, या लूप वरती प्रत्येक पॉइंटला सेपरेट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इथं फॉर्म होतात. ॲज वी गो फ्रॉम द वायर द कॉन्सेंट्रिक सर्कल्स रिप्रेझेंटिंग मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स विल बिकम बिगर अँड बिगर. ओके, काय म्हणले पहा, ॲज वी गो अवे फ्रॉम द वायर, या वायर पासून जसं आपण लांब जाऊ काय दिसतंय आपल्याला, हे सर्कल जे आहेत हे मोठे मोठे होताना दिसतात. इकडे पण पहा, ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम द वायर व्हॉट हॅपन्स टू द सर्कल, हे सर्कल आकारानं मोठमोठे झालेले आपल्याला इथं दिसतात. सो दे आर बिकम बिगर अँड बिगर. ॲज वी गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द लूप सर्कल बिकम्स so big that its arc can be shown in the straight line. आता हे स्टेटमेंट अतिशय महत्वाचं आहे. जसं आपण या लूप, आता हा लूपचा सेंटर जो आहे हा इथं आहे. यू कॅन सी सेंटर ऑफ लूप देअर. सो वी हॅव सेंटर ऑफ लूप हिअर. मी आणखी एकदा दाखवतो. स्टेटमेंट काय म्हणलंय, ॲज वी गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द लूप सर्कल बिकम्स बिग that its arc can be shown by a straight line. तर इथं जर आपण मिड पॉइंटला आलो किंवा या सर्कल, हा जो लूप आहे आपला ब्राउनिश कलर मध्ये दाखवला, याच्या सेंटरला जर आलो तर इथं जी लाईन ऑफ फोर्स आहे ही ज्या सर्कल साठी आहे तो सर्कल एवढा मोठा आहे की त्याची आर्क ही आपल्याला इथं स्ट्रेट लाईन मध्ये दाखवता येते. हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. ओके, सो इन दिस फिगर द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर शोन नियर पॉइंट्स पी अँड क्यू ओनली. सो इथं पी आणि क्यूच्या जवळपास ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या फक्त इथं दाखवलेल्या आहेत. हावेवर दे विल बी क्रिएटेड नियर ईच पॉइंट ऑन द लूप. पण लक्षात घ्या, ह्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या लूपच्या शेजारी जो काही पॉइंट आहेत त्या प्रत्येक पॉइंट शेजारी आपल्याला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार झालेल्या दिसतील किंवा त्या तयार होतात. सो अगेन स्टेटमेंट काय म्हणलंय की आपल्याला इथं पी आणि क्यू भोवतीच फक्त मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दाखवल्यात. पण काय म्हणलंय, हावेवर दे विल बी क्रिएटेड नियर ईच पॉइंट ऑन द लूप. म्हणजे आता आपण मगाशी पहा, आपण जो लूप तयार केला हा पहिला लूप होता, हा दुसरा लूप होता, ते एकमेकांच्या क्लोज आपण आणल्यामुळे ते आपल्याला या प्रकारे स्ट्रक्चर दिसतं. तर प्रत्येक लूप साठी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात ते लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या प्रत्येक लूपसाठी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या कॉमनली दाखवण्यासाठी पी आणि क्यू असे दोन पॉइंट आपण इथं वापरलेले आहेत. सो लाईक वाईज ईच पॉइंट विल बी द मॅग्नेटिक फील्ड ॲट सेंटर ऑफ द लूप. सो आणखी एक स्टेटमेंट काय म्हटलंय की हा जो प्रत्येक पॉइंट आहे, प्रत्येक लूपसाठी जो पॉइंट असेल तो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे ॲट द सेंटर ऑफ लूप. लूपच्या बरोबर मध्ये काय होणार आहे, मॅग्नेटिक फोर्स किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या जनरेट होतील त्यासाठी हा प्रत्येक पॉइंट जो आहे हा मॅग्नेटिक फील्ड जनरेट करणार आहे. ओके, सो बाय मेकिंग द यूज ऑफ राईट हँड थंब रूल चेक that every point on the loop contributes to magnetic lines of force at the center of loop. These lines of force are
at the center of loop are in the same direction. ओके, सो हे स्टेटमेंट पण अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला हे समजून घेण्यासाठी जर आपण पहिल्यापासून येऊ. आपण पहिल्यांदा काय म्हणलं की आपण इथं दोनच पॉईंट दाखवलेले आहेत, पी आणि क्यू, बरोबर का? पण लक्षात घ्या, प्रत्येक लूपसाठी आपल्याला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मिळणार आहेत. सो हावेवर दे विल बी क्रिएटेड नियर ईच पॉइंट ऑन द लूप. या लूप वरती प्रत्येक पॉइंट वरती आपल्याला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार झालेली दिसून येतील. लाईकवाईज ईच पॉइंट विल प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ लूप. आणि मग प्रत्येक पॉइंट जो आहे ह्या लूप वरचा, याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतील आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड बरोबर मध्ये कुठे येतील, या सेंटरला येतील. म्हणजे ही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असेल, ही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असेल, या सगळ्या बरोबर सेंटरला कोइन्साइड होतील असं इथे सांगण्याचं आहे त्यांना. ओके, पुढे काय म्हणलंय पहा. By making use of right hand thumb rule, check that every point on the loop contributes to the magnetic lines of force at the center of the loop. तर हे स्टेटमेंट काय म्हणलंय, आपण समजा आपण इथं राईट हँड थंब रूल जर आपण इथं वापरला, तर ह्या लूप वरती प्रत्येक पॉइंटला जर आपण समजा, मी आता मगाशी मी 2 पॉइंट दाखवले, इथे एक पॉइंट दाखवला, इथे एक पॉइंट दाखवलाय, प्रत्येक पॉइंट भोवती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतील. मी समजा इथं आपला राईट हँड थंब रूल वापरला किंवा इथं वापरला, तर या प्रत्येक पॉइंटसाठी आपल्याला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मिळतील. आणि ह्या प्रत्येक पॉइंट वरती मिळणाऱ्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत, त्या काय असणार आहेत, ऑफ द फोर्स ॲट सेंटर ऑफ लूप. सो दे कंट्रीब्यूट टू द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ॲट द सेंटर ऑफ लूप. जरा कॉम्प्लिकेटेड स्टेटमेंट आहे. याचा अर्थ असा आहे, इफ वी अप्लाय दिस राईट हँड थंब रूल ऑन एव्हरी पॉइंट ऑन द लूप, it contributes to the magnetic lines of force at the center of loop. म्हणजे हे सांगायचं आहे की या प्रत्येक पॉइंट वरती जी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे प्रत्येक पॉइंट साठी, ह्या सगळ्या एकत्र कोइन्साइड कुठे होणार आहेत, बरोबर या लूपच्या सेंटरला येणार आहे. आणि आणखी स्टेटमेंट काय दिलंय, these lines of force at the center of loop are in the same direction. आणि या सेंटरला ज्या लाईन्स ऑफ फोर्स, समजा या पॉइंट साठी लाईन्स ऑफ फोर्स मिळाली, ती इथून गेली. ओके, या पॉइंट साठी लाईन ऑफ फोर्स मिळाली, ती अशी गेली. ओके, मी आता सेंटरला जरा दाखवण्याचा प्रयत्न केलाय ब्ल्यू कलरने. आय कॅन चेंज द कलर. सो सपोज वी हॅव मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ड्यू टू द अनदर पॉइंट. समजा ही एक लाईन्स ऑफ फोर्स आहे, किंवा आणखी एक मी कलर वेगळा यूज करतो आपल्याला समजण्यासाठी. ओके, देन समजा ह्या सेकंड पॉइंट साठी इथं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, म्हणजे या लाईन्स ऑफ फोर्स बरोबर सेंटरला, या लूपच्या सेंटर मध्ये आल्यानंतर एकत्र येत आहेत, कोइन्साइड होत आहेत. आता पुढे काय म्हणलंय का, ते स्टेटमेंट मी पुन्हा एकदा सांगतो. सो दीज लाईन्स ऑफ फोर्स ॲट द सेंटर ऑफ लूप आर इन द सेम डायरेक्शन. सो तुम्ही पाहू शकता, ह्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स या सेंटरला आलेल्या आहेत, याची डायरेक्शन काय आहे, सेम आहे, इकडून इकडे. सो हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट. The intensity of magnetic field lines, the intensity of what? Magnetic field at any point produced by the current flowing through the wire is dependent on the current. आता ही एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. तर एखाद्या वायर मधून करंट पास झाला असता, जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते, त्याची इंटेन्सिटी जी आहे ती कशावरती डिपेंड असते, इट डिपेंड्स ऑन द करंट फ्लोइंग थ्रू द वायर. ओके, now in this means that if there are n turns in the loop, magnetic field will be n times produced by the single loop created. आता हे स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं आहे, ते जर आपण इथं काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. सो सिंगल लूप साठी जी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, आणि जर नंबर ऑफ लूप्स असतील तर त्याच्यासाठी तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड जी आहे, हे कसं आहे. सो सिंगल लूप जर असतं, इथं सिंगल असं लूप जर असतं, सिंगल टर्न जर असता, तर तिथं जी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली असती. आपण आता इथं सिंगल लूप नाही घेतलेली, इथं नंबर ऑफ लूप्स घेतलेले. सपोज वी हॅव n नंबर ऑफ लूप्स, n नंबर ऑफ टर्न्स इन द लूप. तर n नंबर ऑफ टर्न्स असतील, याचा अर्थ जी आपण वायर घेतलेली ती अशी नंबर ऑफ टाइम्स अशी टर्न किंवा अशी सर्क्युलर पाथ मध्ये टर्न करून घेतलेली आहे. सो सपोज वायर इन द लूप हॅव्हिंग n नंबर ऑफ टर्न्स, मग प्रत्येक टर्न साठी जो करंट आहे हा इथं ऍड होत जाणार आहे आणि आपल्याला काय मिळेल. सो वी हॅव n टाइम्स ऑफ द करंट थ्रू द लूप. लूप मध्ये जो करंट असेल, तो जो आपण करंट पास केलाय, समजा आता हे समजण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो. सपोज आपण या सर्किट मधून 1 एम्पियर एवढा करंट पास करतोय, आणि आपलं जे लूप आहे त्याचे जे टर्न्स आहेत, समजा ते 100 टर्न्स आहेत.
मग ह्या लूपसाठी करंट किती होणार 1 into 100 इज इक्वल टू 100 एम्पियर एवढा करंट या लूपसाठी असणार आहे. म्हणजे नंबर ऑफ टर्न्स असल्यामुळे करंट वाढतो आणि त्यामुळे लक्षात घ्या इथं जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती पण n टाइम्स इनक्रीज होते. So this statement states that it means that if there are n number of turns in the loop, magnetic field is n times than the produced by the single loop will be created. मग सिंगल लूप असताना जेवढी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली असती ती आता नंबर ऑफ लूप्स वरती डिपेंड आहे. इट इज इक्वल टू द n नंबर ऑफ टाइम्स ऑफ द टर्न्स इन द loop in the circuit. So that is about magnetic lines of force produced by current through a circular loop of the conducting wire. आता इथे एक माहिती दिलेली आहे. हा जो एक्सपेरिमेंट आहे हा तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये परफॉर्म करू शकता. फक्त काय करायचं यू शुड टेक हेल्प ऑफ युअर टीचर अँड फ्रेंड सो दॅट यू कॅन परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट. सो ऑन डिस्कसिंग विथ युअर टीचर विथ देअर गाईडलाईन you can perform the above experiment by collecting appropriate material. The direction of magnetic field can be determined with the help of magnetic needle. So यासाठी तुम्हाला फक्त magnetic needle चा वापर करावा लागेल. आणि आता आपण पुढे जातोय. अशाच प्रकारचा आणखी एक पार्ट आहे magnetic field due to the current in solenoid. आता आणखी एक प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल हे सोलेनॉइड जे आहे हे काय आहे. तर इथं जो आपण लूप घेतला यामध्ये जे वायर्स आहेत टर्न्स आहेत हे एकत्र आहे. ते एकत्र आपण गुंडाळून तो जो घेतलाय तो लूप घेतलाय. आता सोलेनॉइड म्हणजे काय. सो व्हेन अ कॉपर वायर विथ रेझिस्टिव्ह कोटिंग इज बाउंड इन अ चेन ऑफ लूप. इथं जे आपण वायर घेतोय ती अशा पद्धतीनं चेनच्या फॉर्म मध्ये किंवा स्प्रिंग शेप मध्ये आपण ही अशी गुंडाळून घेतोय. ओके, याला आपण दॅट इज व्हॉट वी कॉल solenoid. So solenoid is nothing but a copper wire wounded in spring form or circular loop, chain of loops. So इथे एक लूप आहे, इथे एक लूप आहे, असे नंबर ऑफ लूप्स आहेत. म्हणजे आपल्याला हे स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर मिळतं. याला आपण सोलेनॉइड असं म्हणतो. Whenever an electric current passes through the solenoid, magnetic lines of force are produced in the pattern as shown in the figure. आता जर आपण या आता इथे तुम्ही पाहू शकता यू कॅन सी या सोलेनॉइड जो आहे याला बॅटरी कनेक्ट केलेली आहे. So you can see battery, then we have key. So when we pass electric current through the solenoid, you can see the magnetic lines of force. ह्या magnetic lines of force दाखवलेल्या आहेत. You are aware that magnetic lines of force of a bar magnet. आता हे समजण्यासाठी आपण इथे एक डायग्राम कन्सिडर करू. समजा आपण असा बार मॅग्नेट घेतला की ज्याच्यामध्ये साऊथ आणि नॉर्थ असे पोल्स असतात आपल्याला माहिती आहे. सो बार मॅग्नेट हॅव्हिंग टू पोल्स, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. आणि तुम्ही मागील वर्षी क्लास 9th मध्ये शिकलेला आहात की जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात एखाद्या मॅग्नेट भोवती त्याचं नेचर तुम्ही शिकलेला आहात ऑलरेडी. सो ते जर आपण डायग्राम आठवण्याचा जर प्रयत्न केला सो मला वाटतंय अशा प्रकारचे तुम्हाला मॅग्नेटिक लाईन्स बद्दल तुम्ही शिकलेला असाल. आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत याची डायरेक्शन कुठून कुठं असते नॉर्थ टू साऊथ. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या नॉर्थ पोलकडे सुरू होतात आणि एंड कुठे होतो त्याचा साऊथ पोलकडे. ओके, सो दे स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड्स ॲट साऊथ पोल. ओके, आता जर आपण ही डायग्राम आणि ही डायग्राम जर कम्पेअर केले तर असं का दिले का. सो यू नो already you know the magnetic lines of force produced by the bar magnet. The properties of the magnetic field of a solenoid are very similar to the magnetic field produced by the bar magnet. तर इथं ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पुन्हा एकदा मी हे सांगतोय की बार मॅग्नेट मध्ये ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात आणि सोलेनॉइड मध्ये ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स फॉर्म झालेल्या आहेत ह्या दोन्ही एकसारख्या आपल्याला दिसून येतात. So they are similar, they are very similar. Okay, so on the open ends of the solenoid they act as the magnetic north pole and other end is act as the south pole. So you can see here एक एंड जो आहे हा सोलेनॉइडचा हा नॉर्थ पोल म्हणून काम करतोय आणि दुसरा जो एंड आहे तो साऊथ पोल म्हणून काम करतोय. ओके, so as they behave like bar magnet. The magnetic lines of force inside the solenoid are parallel to each other. आता जर आपण ह्या लाईन्स ऑफ फोर्स या सोलेनॉइडच्या आतमधून जाताना पाहिल्या तर ह्या एकमेकाला काय आहेत, दे आर पॅरलल. जे डायग्राम मध्ये दिसतंय तेच आपण पाहतोय. व्हॉट डज दिस मीन.
इट मीन्स दॅट दे डू नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर. आणि काय म्हणलंय, दिस मीन्स दॅट इंटेन्सिटी ऑफ फील्ड मॅग्नेटिक फील्ड विदिन द सोलेनॉइड इज युनिफॉर्म एव्हरीवेअर. ओके, ह्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत ह्या पॅरलल आहेत, एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत. याचा अर्थ या सोलेनॉइडच्या आतमध्ये विदिन द सोलेनॉइड इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज युनिफॉर्म. सगळ्या बाजूला आतमध्ये जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती युनिफॉर्म आहे, एकसारखी आहे. So this shows that the magnetic lines of force inside the solenoid are parallel to each other. It means the magnetic field inside the solenoid is uniform. It is uniform everywhere inside the solenoid. असं आपल्याला इथं दिसून येतं. ओके, तर मित्र हो, इथंपर्यंत आपण ज्यावेळी एखाद्या कंडक्टरमधून मॅग्नेटिक इलेक्ट्रिक करंट पास होतो त्याच्या भोवती जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती कशा पद्धतीची होते आणि त्या रिलेटेड काही एक्झाम्पल आपण डिस्कस केलेले आहेत. सो नेक्स्ट सेशन मध्ये आपण या टॉपिक मधला जो राहिलेला पार्ट आहे की ज्यामध्ये मेजरली फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल असेल किंवा इलेक्ट्रिक मोटर असेल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असतील आणि या रिलेटेड जो पार्ट आहे राहिलेला आपण तो पाहणार आहोत. धन्यवाद.